ग्रीन पार्कला बोलव त्याला. काय मस्त रोमॅन्टिक वातावरण आहे. आणखीन खुलेल तो. मला रोमांस नाही करायचा त्याच्याबरोबर. जर आपल्याला त्याला मारायचं असेल ना तर आपल्याला कम्फर्टेबल हॉटेल पाहिजे, राइट? असं कुठलं हॉटेल आहे? मेरे फ्रेंड का है होटल. वैसे सिंपल सा रेस्टोरेंट है लेकिन सब लोग पहचान के. और वैसे होटल की सब जियोग्राफी पता है मुझे. हे जाम भारी आहे, मस्त आहे. अरे मग विचार कसला करताय? धोका बोलते ते हॉटेल डन कर लिया. डन डन. मी पण आलोय. काय लागलं तर सांगा, मी पण आहे. क्या बात आहे. फार बरं वाटलं तू आलास. अरे बाई आणि बाई टेन्शन घेऊ नकोस. फक्त ना नीट बोल आणि आमच्याकडे लक्ष ठेव. ए तो फिर रेस्टोरेंट बुक करू ने. हा. हे ढोकळा नाव सांग ना रेस्टॉरंटचं. त्याला सांगायला नको का? हॉटेल इंद्रधनु. सॉरी, हॉटेल इंद्रप्रस्थ. हा. नक्की आता फोन लावू ना. हा. हॅलो सर, हॉटेल इंद्रप्रस्थ चालेल? हॅलो, कोण बोलतोय? मी भाऊ. भाऊ? जयराजच्या ऑफिसचा नंबर माझ्याकडे नाहीये आणि जयराजचा मोबाईल मला माहित नाही, म्हणून हा घरचा नंबर मिळून घरी फोन लावलाय. आहे का जयराज? आज पेपरात जे काही छापून आले त्याबद्दल विचारणार आहेस का? हो. ह्यांनीच छापून आणले ते सगळं. अरे इनामदारांच्यात आणि ह्यांच्यात भरपूर युद्ध चाललंय सध्या. हे त्या इनामदारांना बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. का? अरे त्या इनामदारांनी सगळा राग मुलावर काढला. जयराजला सांग सांभाळून राहा. ह्या दोघांच्या भांडणात मैदान वाचवण्याची चांगली संधी मिळाली आहे तुला. ती संधी मी सोडणार नाहीये. नाही, उद्या दोघे जरी एकत्र आले ना तरी मी ते मैदान नाही सोडणार. तुम्ही मला 2 दिवस बाहेर कशासाठी घेऊन जाणार आहात? कशासाठी म्हणजे काय? असंच फिरायला. सर पण मी तशी मुलगी नाहीये. तुम्ही जर माझ्या बरोबर तसं काही केलं तर मला तुमच्या बरोबर आयुष्यभर राहावं लागेल. आर यू क्रेझी? माझे बाबा गेल्यानंतर मी काही प्लॅन्स केलेत. मला लग्न करायचंय आणि तेही फक्त तुमच्याशी. मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. का? मला बायको आहे आणि मुलगाही आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. हे बघ अरू, मला तुझ्यात बाकी कुठलाही इंटरेस्ट नाहीये. अरू, यु नो, तू खूप छान दिसतेस आज. असं वाटतं आत्ताच्या आत्ता फार्म हाऊसवर जावं आणि मग तुझी हिम्मत कशी झाली मला मारायची. चल बास आता. घ्या रे ह्याला, घ्या. मार ह्याला, मार मार चांगलंच मार. बस इथे. इनामदार प्रकरण वाढत जाणार आहे. माझं काही नाही ग, मुलांची काळजी वाटते मला. काय झालंय काय? आज ऑफिसमध्ये येऊन गेला इनामदार. धमक्या देऊन गेलाय मला. माझी कॉलर धरण्यापर्यंत मजल गेले त्याची. काय सांगताय काय? तुम्हाला काय झालं तर नाही ना? मला काही करायची हिंमत नाही का त्याची, पण मुलांची काळजी वाटते. अरे ज्याला विरोध करायचा आहे त्याच्या समोरासमोर उभं राहून भिडायची ताकद नसली म्हणजे मग कुटुंबाला त्रास देत बसत. हे म्हणजे पप्पा परत तुमच्या राजकारणाचा बळी मीच ठरणार. मी नाही, शिवानी पण. आणि पप्पा तुम्ही खूप मोठी पॉलिटिकल फिगर आहात, त्यामुळे तुमच्यावर हात जरी उगारला ना तरी मोठी न्यूज होते. आमचं काय? अरे पण तू माझ्याच कुटुंबाचा एक भाग आहेस ना. हाच तर प्रॉब्लेम आहे ना माझा. अभि, तोंड सांभाळून बोल. का? मला होणारा त्रास मी साधा बोलूनही दाखवू शकत नाही. तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये आम्ही भरडले जातोय. पप्पा हेच तर माझं वय आहे, स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं. आणि मला ते स्वतःच्या टॅलेंटवर, स्वतःच्या जिद्दीवर करून दाखवायचं. ते मी करे नाही, पण परत सिलेक्ट झाल्यावर इनामदार मला बाहेर काढणार. का? कारण तुमच्यावरचा राग. घरात एक नवीन भांडण नको. तुम्ही शांत व्हा ना आणि अभि जरा गप्पा बसायला शिक. जेवायला वाटतं मी. चला आता.